सर्व मान्यवर स्वामीजी महाराज, तसेच मला योग शिकवणारे गुरु विश्वाजी कोरगावकर सर यांच्या सूक्ष्म उपस्थितीला वंदन करून काही शब्द बोलण्याचा प्रयत्न करते. महर्षी पतंजलींनी 5000 वर्षांपूर्वी योगसूत्र लिहून ठेवले. 195 योगसूत्र आहेत आणि त्याच्यातलं पहिलंच योगसूत्र आहे अथक योगानुशासन. म्हणजे याच्यात काय म्हटलं गेलं, 195 सूत्रांमध्ये त्यांनी योग म्हणजे नेमकं काय हे सांगितलंय आणि त्याच्यातलं पहिलंच सूत्र आहे अथक योगानुशासन. मुळात त्याचा अर्थ असा होतो की अनुशासन में जिना ही योग. याचा अर्थ असा होतोय की आतापर्यंतचं जीवन आपलं जर कुठेतरी चुकीच्या पद्धतीत होत असेल तर आजपासून ही एक नव्याने सुरुवात करण्याची संधी आहे की योग आपल्या जीवनामध्ये ऍक्सेप्ट करू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण योगाभ्यास ऍड करणार त्यावेळेस आपोआप आपलं शरीर निरोगी होणार. आपोआप. त्यासाठी वेगळं काय करण्याची गरज नाही. आज या शिबिराला पहिल्यांदाच योग वर्गात येत आहेत असे किती जण आहेत? त्यांनी जरा हात वर करायचे. अरे वा, 1 2 3 4 5 6. ओके, ह्या 6 जण म्हणजे या शिबिराचं यशस्वी आम्ही आतापर्यंत योग करतच आलो, परंतु ही 6 माणसं या वर्गाला आली नव्हती. ही 6 माणसं कदाचित सावंतवाडीतच आहेत. या लोकांना इथं आणून बसवण्यासाठी हे शिबिर केलं आणि त्याचं निमित्त म्हणजे आचार्य बाळकृष्णजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक 8 दिवसांचं शिबिर करूया. कारण आमच्या असं डोक्यात आलं की काही लोकांपर्यंत पोचलं नाहीये. परमेश्वराने आम्हाला सांगितलं की ही 6 लोक आमच्या वर्गात यायला पाहिजे, तर हे शिबिर चालू केल्याशिवाय हे लोक आयुष्यात येणार नाही. या लोकांसाठी हे शिबिर ठेवा. आता हे शिबिर ठेवायचं म्हटलं, निमित्त ठरलं, सगळं झालं, दिवस ठरतायत, सगळं झालं, परंतु त्याला कोणीतरी आयोजन करावं लागतं. मग आमचं फिटनेस योग फाउंडेशनने परमेश्वराच्या आदेशाने त्याचं पालन केलंय. त्याचबरोबर महाराष्ट्र योग शिक्षक संघाने देखील यात पुढाकार घेतलाय आणि नगर परिषदने देखील पुढाकार घेतलाय. म्हणजे तुमच्याकडे जे पत्रक पोचलंय तर तिघांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे शिबिर आयोजित करतोय. तुमच्यापर्यंत पत्रक पोचलंय. हे शिबिर तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चालू होते. म्हणजे सावंतवाडीतील नगर परिषद ही प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य जपण्यासाठी पुढे आहे की नाही. मग त्या नगर परिषदेसाठी येत असतात आणि आज तर आमच्याकडे 2 नगरसेवक देखील आहेत. यांच्यासाठी जोरदार आम्हाला खूप अभिमान आहे आणि आनंद देखील आहे. त्याचबरोबर सदरक्षणाय खलनिग्रहणाय तुमच्या समोर उभे आहे सावंतवाडी शहरातील अतिशय सर्व लोकांना, चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि वाईट लोकांचं संहार करण्यासाठी बसलेले आमचे अधिकृत पदाधिकारी ज्यांनी अतिशय सुंदर असं काम करतात. प्रत्येक वेळेस त्यांचा आम्ही बऱ्याच वेळा वर्गामध्ये देखील ज्यावेळेस सावंतवाडीच्या पोलीस स्टेशनने काही कामगिरी केलेली असते त्याचा उल्लेख आम्ही आवर्जून करत असतो आणि याचा आनंद आहे. असा कोणतरी एक अधिकारी असतो की जो खरोखर खूप चांगलं काम करतो, त्याचा आम्हाला देखील सार्थ अभिमान असतो आणि म्हणून आम्ही त्यांना मुद्दाम आमंत्रित केलंय. त्यांचं देखील खूप खूप अशाच प्रकारे आम्हाला कायम लागले. महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा मी सदस्य असल्यामुळे आणि आमचे अमोलजी सर जे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्य आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. दिवजेकर डॉक्टर आहेत. त्यांनी म्हटलं की सर तुम्ही फक्त फिटनेस योग फाउंडेशन बरोबरच काम करण्यापेक्षा आमच्याही संघटनेबरोबर एखादं शिबिर तुमचं होऊ देत. हे आमचं बोलणं बरेच दिवस चालू होतं आणि त्यांनी हे सांगितलं की शिर्के सर इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मुख्य आहेत, त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता. ते यवतमाळचे आहेत डॉक्टर साहेब. तर त्यामुळे आम्ही यांना फक्त फोनवरतीच बोलणं झालं आणि विश्वास या नावामध्ये माझं किती प्रेम लपलंय तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. कारण माझे सर मुळात विश्वास कोरगावकर, त्यामुळे त्या नावाकडे कदाचित जोडलं जाणं झालं असेल. कारण मला 2 गोष्टी खूप प्रिय असतात, एक श्वास आणि दुसरा विश्वास. श्वासावरती मी अभ्यास भरपूर करत असतो
प्रत्येकाचा श्वास व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या सगळ्या गोष्टींमधून विश्वास अर्थात विश्वास कोरगावकर सरांना आनंद मिळण्याचाही काम करतो. हा आनंद देत असताना देखील मला आनंद मिळतोय आणि आज तर मला खूप जास्त आनंद होतोय, कारण तुम्ही सर्वजण एका छत्राखाली आपण उभे आहोत. कारण योग म्हणजे काय तर युजुर योगे युजुर संयम आणि युजुर समाधी म्हणजे योग. योगाभ्यासाचे मुख्य 3 अर्थ नेमले जात आहेत. युजुर योगे म्हणजे जोडणे, युजुर संयम म्हणजे तुमच्या शरीरावर आणि संपूर्ण इंद्रियावरती ताबा मिळवणे, आणि समाधी म्हणजे हे सर्व करून आपण समाधी स्थितीत होऊ शकलो पाहिजे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीबद्दल राग द्वेष मनामध्ये येऊ नये याचा देखील विचार करू शकलो पाहिजे. म्हणजे नेमकं काय होत आहे, एखाद्याची प्रगती झाल्यानंतर जर आपण त्याची निंदा करत असलो तर आपण चुकीचे आहोत हे लक्षात ठेवा. एखाद्या शेजाऱ्याने जर चांगलं काम केलं त्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे, तो योग आहे. हे आपल्याला जर समजलं, शेजाऱ्याला जर दुःख झालं तर ते दुःख तुम्हाला होऊ शकले पाहिजे, ते जोडणं आहे. आणि आम्ही काय करतो, शेजाऱ्याच्या दुःखात आम्ही आनंद व्यक्त करतो आणि शेजाऱ्याच्या सुखामध्ये आम्हाला दुःख होत असेल तर त्याला योग म्हटलं जात नाही. योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम समजू नका. योग म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आहे, जीवन जगण्याची शैली आहे, आणि त्याप्रमाणे जर तुम्ही खरोखर जगत असाल, या शिबिरामध्ये आम्ही त्याचाही प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक व्यक्ती निरोगी होण्यासाठी हा संकल्प जर असेल तर त्यासाठीच मनाने तो शुद्ध होऊ शकला पाहिजे. आमचा हा प्रयत्न वेळोवेळी चाललेला असतो की मानसिक शांती प्रत्येक व्यक्तीला आम्ही योगाभ्यासाच्या माध्यमातून देऊ शकलो पाहिजे. तुमच्या परिचित सर्वच व्यक्तींना या शिबिराचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रेरित करायचे, जेणेकरून हे शिबिर खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचे. हो.